महाराष्ट्र के पाथरी शहर में पवित्र रमजान महीने के मौके पर भाईचारे और सामाजिक एकता की एक खूबसूरत मिसाल देखने को मिली। पाथरी नगर परिषद के उप नगराध्यक्ष आलोक चौधरी और नगर सेवक अनिल ढौड़े की ओर से एक भव्य इफ्तार पार्टी का आयोजन किया गया, जिसमें शहर के कई प्रमुख नेता, सामाजिक कार्यकर्ता और बड़ी संख्या में नागरिक मौजूद रहे। इस कार्यक्रम में शिवसेना नेता और भावी विधान परिषद आमदार के रूप में देखे जा रहे सईद खान और गब्बर खान विशेष रूप से उपस्थित रहे। उनके साथ ही पाथरी नगर परिषद के नगर अध्यक्ष असैफ खान, नगर सेवक, सामाजिक कार्यकर्ता और प्रभाग के नागरिक बड़ी संख्या में इस इफ्तार कार्यक्रम में शामिल हुए। खास बात यह रही कि इस इफ्तार पार्टी का आयोजन शिवसेना शिंदेगढ़ से जुड़े हिंदू समाज के उप नगराध्यक्ष आलोक चौधरी की ओर से किया गया, जिसमें सभी समाज के लोग एक साथ शामिल हुए। इस कार्यक्रम में शहर में हिंदू मुस्लिम एकता, भाईचारे और आपसी सम्मान का मजबूत संदेश दिया। रमजान का महीना इस्लाम धर्म में बेहद पवित्र माना जाता है। ये महीना सब्र, त्याग, इबादत और इंसानियत का पैगाम देता है। इसी पवित्र महीने में रोजा रखने वाले लोगों के लिए इस इफ्तार पार्टी में बहुत ही अच्छी व्यवस्था की गई थी। रोजेदारों के लिए स्वादिष्ट खाने और इफ्तार का खास इंतजाम किया गया था, जिसमें सभी रोजेदारों ने मिलकर रोजा खोला और दुआएं मांगी। कार्यक्रम में मौजूद लोगों ने कहा कि ऐसे आयोजन समाज में एकता, भाईचारा और आपसी मोहब्बत को मजबूत करते हैं। जब अलग अलग समाज के लोग एक साथ बैठकर सन त्योहार मनाते हैं, तो इससे समाज में सद्भावना और आपसी विश्वास और भी मजबूत होता है। इस मौके पर उपस्थित नेताओं और नागरिकों से भी पवित्र रमजान महीने की अहमियत बताते हुए कहा कि ये महीना इंसान को धैर्य, सहनशीलता और इंसानियत का रास्ता दिखाता है। कार्यक्रम के अंत में सभी लोगों ने मिलकर दुआ की कि इस पवित्र रमजान महीने के अवसर पर सभी के जीवन में सुख, शांति, तरक्की और भाईचारा कायम रहे। इसी के साथ सभी नागरिकों को पवित्र रमजान महीने की हार्दिक मुबारकबाद और शुभकामनाएं दी गई। इस इफ्तार कार्यक्रम के आयोजन के लिए पाथरी नगर परिषद के उप नगराध्यक्ष आलोक चौधरी की लोगों ने सराहना की और कहा कि ऐसे आयोजन समाज को जोड़ने का काम करते हैं। लोक पुकार न्यूज, परभणी। पाथरी शहर हे सर्वच समाजाला, जाती धर्मामध्ये बंधुभाव आणि एकमेकांमध्ये सहयोगाची भावना असलेलं शहर आहे. इथं सर्वच समाजाचे नागरिक एकमेकांमध्ये मिळून मिसळून एकोप्यानं राहतात आणि त्याच दृष्टीनं शहरामध्ये सर्वांमध्ये एकोपा राहावा, हिंदू मुस्लिम मध्ये सुद्धा प्रेमाची भावना राहावी या उद्देशानं एकत्रीकरण करण्यासाठी हा इफ्तारीचा कार्यक्रम आयोजित केला आणि आज या ठिकाणी सर्व या शहरामधील सर्व प्रतिष्ठित नागरिक, त्याचबरोबर सर्व मुस्लिम बांधवांना या ठिकाणी निमंत्रित करून इफ्तारी करण्याचा माझा प्रयत्न आहे. नक्कीच आमचे नेते सईद भैया खान यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही पाथरी शहरामध्ये काम करतो. नवनिर्वाचित नगर परिषद सईद भैयाच्या नेतृत्वामध्ये या पाथरी शहरानं दिलेली आहे आणि आता नगर परिषदेच्या माध्यमातून आमचा हाच प्रयत्न राहिला आहे की या शहरातील हिंदू, या शहरातील मुस्लिम, या शहरातील बौद्ध, या सर्वजण आम्ही एकमेकांच्या सणामध्ये सहभागी होऊन समाजाचं स्वास्थ्य आणि समाजातील एकोपा आवाजित राहण्याचा आमचा हा प्रयत्न आहे. आता पाहतोय की आपण की हिंदू बांधवांना दसऱ्याच्या निमित्तानं मुस्लिम बांधव शुभेच्छा देण्यासाठी आमच्या पाथरीमध्ये दसरा मैदानावर येतात. मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी हिंदू बांधव ईदगाह मैदानावर जातात. तर ही परंपरा आहे पाथरी शहरामध्ये. तर ही परंपरा अशीच कायम ठेवण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आहे. नक्कीच या निमित्तानं मेसेज हाच राहील की शहराचा विकास हा सर्व जाती धर्माला सोबत घेऊन होतो आणि आम्ही शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही पाथरी शहरामध्ये सईद भैयाच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतोय आणि आम्हाला शहराच्या विकासाबरोबर सर्व समाजाला न्याय द्यायचा आहे आणि अशाच प्रकारचे कार्यक्रम जे आहेत ठिकठिकाणी झाले पाहिजेत, जेणेकरून समाजामध्ये एकोपा आणि प्रेम भावना निर्माण होईल. तर नक्कीच ज्या प्रकारे त्यांचं कार्य चाललेलं आहे त्या प्रकारे जर पाहिलं तर निश्चितपणे आगामी काळामध्ये एकनाथ शिंदे साहेब नक्कीच सईद भैयाचं कार्य पाहून त्यांना आमदार होण्याची संधी निश्चितच आगामी काळामध्ये देतील. सईद भैया हा सर्व जाती धर्माला घेऊन चाललेला आहे. एक छोट्याशा पाथरी शहरातून त्यांनी सुरुवात करून हे दाखवून दिलेले की सर्व समाजाला जर व्यवस्थित न्याय दिला तर नक्कीच समाजाचा मोठा पाठिंबा मिळतो. नगरपालिकेमध्ये त्यांनी या शहरातील हिंदू, मुस्लिम, बौद्ध सर्व समाजाला सोबत घेऊन सर्व समाजाचे प्रश्न सोडवले.
छत्रपती शिवरायांचा पुतळा असेल, त्याचबरोबर साई मंदिराचा विकास आराखडा मंजूर करणं असेल, त्याचबरोबर राम मंदिराचे 50 लाख रुपयाचा निधी देणं असेल आणि बौद्ध विहारामध्ये विद्युतीकरण करणं असेल, दलित वस्तीमध्ये रस्ते नाली या प्रकारच्या मूलभूत सुविधांचा त्यांचा प्रयत्न केला आहे. तर याच माध्यमातून त्यांनी हे दाखवून दिलेलं आहे की सर्व समाजाला न्याय देऊन आपल्याला निश्चितपणे विकास करता येतो आणि हा त्यांचा पॅटर्न हा पूर्ण राज्यामध्ये त्यांनी न्यायचा प्रयत्न केलेला आहे पक्ष संघटनेच्या माध्यमातून. अल्पसंख्याकांच्या त्यांच्यावरती राज्याचे नेतृत्व आहे आणि शिवसेनेच्या जिल्ह्याची सुद्धा त्यांच्यावरती धोरण आहे. या सर्व समाजाला जे सोबत घेऊन त्यांनी ज्या पद्धतीने विकासाचा पॅटर्न केलेला आहे, निश्चितपणे माझी सुद्धा पक्ष नेतृत्वाकडे या निमित्ताने मागणी असेल की सईद भाईसा सारख्या नेतृत्वाचा आपण विचार करावा आणि त्यांना एक अल्पसंख्याक उमेदवार, एक अल्पसंख्याक नेता शिवसेनेचा सर्व समाजाला न्याय द्यायला, तर अशा या नेतृत्वाला आपण निश्चितपणे आमदार होण्याची संधी द्यावी अशी विनंती सुद्धा मी पक्ष नेतृत्वाला करेन. पाथरी शहराचा उपाध्यक्ष म्हणून मला शिवसेनेनं सईद भाईंना संधी दिली आणि आम्ही निश्चितपणे मूलभूत सुविधा सोडवण्याकडे प्राधान्यानं काम देतो. आमची नगरपालिका येऊन आता 2च महिने झालेत, परंतु सर्वांना अगदी नियमित पाणी, स्वच्छ पाणी, त्याचबरोबर जे आहे शहराची स्वच्छता यासारख्या मूलभूत सुविधेकडे आम्ही लक्ष केलं आणि आज आम्ही बऱ्याच अंशी हे प्रश्न सोडवण्यामध्ये यशस्वी झालेलो आहेत. गावातले शहरातील नागरिक सुद्धा नगरपालिकेच्या सुविधेवरती आता समाधान व्यक्त करत आहेत.